नमस्कार, मी प्रियंका गायकवाड. पुणे प्राईम न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीकडून पुण्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पुण्यातील अलका चौकामध्ये हे आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रात आपल्या लेकींवर रोज अत्याचार होत असताना सत्ताधारी मात्र याकडे केवळ राजकारणाच्या दृष्टीने बघत आहेत. गृह विभागाकडे आपल्या रक्षणाची जबाबदारी असते, मात्र सरकारकडून पुण्यात सामूहिक अत्याचार प्रकरणात कोणताही निर्णय घेतला जात नाही. गृहमंत्र्यांनी एकदाही या ठिकाणी येऊन पाहणी केली नाही. याचा निषेध यावेळी करण्यात आलाय. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनात करण्यात आली आहे. यावेळी सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली. सुप्रिया सुळे, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह तीनही पक्षाचे शहराध्यक्ष तसेच अन्य नेते सहभागी झाले होते. कालही बोलणं झालं, आजही बोलणं झालं आणि मी कालही चॅनल्सवर बोलले होते की प्रवीण माने, जगदाळे आणि शाह, भरतभाई या सगळ्यांचे माझे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांचा मान सन्मान करायची नैतिक जबाबदारी सुप्रिया सुळेची. त्याच्यामुळे आणि मान्यांना पण भारतीय जनता पक्षाने काय दमदाटी त्या काळात लोकसभेला केली, उभ्या महाराष्ट्राने पाहिले. माझ्या बरोबर होते माने कुटुंब. त्यानंतर त्यांना एक फोन आला, त्यांचा मोठा व्यवसाय आहे, त्या व्यवसायाला दमदाटी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला. त्यांना करायची इच्छा नव्हती, पण काय करतील, दडपशाहीच एवढी आहे भारतीय जनता पक्षाची. भारतीय जनता पक्षाने फोन केला, मानेंना धमकी दिली आणि माझ्या विरोधात प्रचार करायला लावला. हे एक गोष्ट. दुसरी, जगदाळे आणि भरतच्या, मी काल भरतभाईंच्या घरी 1 तास होते सकाळी. भाभी, मी, मुलं सगळे बोलले. आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि त्या सगळ्यांच्या ज्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. त्याच्यामुळे माझी तुमच्याही माध्यमातून आणि आज सकाळी माझं त्यांच्याशी बोलणं झालं. त्यामुळे मी त्यांना विनंती करते की चर्चेतून मार्ग निघतात. माझी सगळ्यांबरोबर चर्चा करायची तयारी आहे आणि मी काल त्यांच्या घरीही जाऊन आले आणि मी कालही अप्पासाहेबांची बोलले, आजही बोलले. अप्पासाहेबांचे माझे, भरतभाईंचे माझे, माने कुटुंबाचे माझे, आमचे कौटुंबिक संबंध आहे. ते कौटुंबिक आणि राजकीय दोन्ही संबंध जपायची माझी तयारी आहे आणि माझी जबाबदारी आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलल्या गेल्या आणि सरकार डरतीये. काय गरज होती सहकारी करायची मला सांगा. आज सर्वसामान्य मायबाप जनता, ना नगरसेवक जागेवर आहे, ना नगरपालिकेचे इलेक्शन, ना महानगर, ना जिल्हा परिषद आणि आता सहकार. कारण का त्यांना अपयश दिसतंय त्यांचं, म्हणून ते रिस्क घ्यायला नको. सेनेटमध्ये बघितलं तुम्ही काय झालं. सेनेटमध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आदित्य ठाकरेंनी 10 पैकी 10 सीट निवडून आणले. केवढा चांगला परफॉर्मन्स आहे. ह्याच्यातूनच त्यांना कळलं ना की काय परिस्थिती आहे. म्हणून आता ते इलेक्शन घ्यायला घाबरतायत सगळे. सरकार बदलण्याचा विषय तुम्ही काढला, पण 370 आर्टिकल काढल्यानंतर बीजेपीने असं मोठ्या प्रमाणात ब्रँडिंग केलं होतं, पण त्याचा पॉलिटिकल गेन त्यांना आता होताना तिथे दिसत नाही. नॅशनल कॉन्फरन्सच्या जागा वाटतात असं प्रायमरी आता सांगतात. अहो, सगळ्या गोष्टी फक्त सत्ता काबीज करण्यासाठी नसतात. सत्ता हे एक साधन आहे ज्याच्यातून लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवू शकतो आपण. हेच तर त्यांना कळत नाही. पक्ष फोडा, घर फोडा. आणि मला एक गोष्ट सांगावं, आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी हे विरोधकांवर धाडी करायला, अटक करायला यांना लगेच जमतं. मग बापदेव घाटाचा बलात्कार ते लोक यांना पकडता येत नाही. म्हणजे ह्यांची राजकारणाची पोळी भाजायला मग आईस त्यांना वापरतायत, लोकांना अटक करतात. कुठली केस नाही अशा लोकांना जेलमध्ये तुम्ही महिने टाकता, पण जे बलात्कारी आहेत त्यांना हे पकडू शकत नाही. बदलापूरला पण जेव्हा एवढा मोठं आंदोलन झालं तेव्हा अटक झाली. बदलापूरलाही की फार लवकर FIR झालेला नाही. आणि पुण्यामध्ये तुम्ही परिस्थितीच बघताय. निष्क्रिय काम चाललंय या सरकारचं. बघा, बारामतीची मायबाप जनता अदृश्य शक्ती एक प्रेमी असू शकतं आणि एक आशीर्वादी असू शकतं. त्याच्यामुळे कोणी काय केलं, ज्या पद्धतीने माझ्या इलेक्शनच्या वेळी दमदाट्या केल्या गेल्या, लोकांना नाही आवडत ते. अहो, ही लोकशाही आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने हा देश चालतो. अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालत नाही. दिल्लीकरांना वाटलं की हे मराठी माणसं साधी आहे, दम दिला की ऐकताय. हो, आम्ही मराठी माणसं आहोत.
ओढू पण वाकणार नाही. आम्ही स्वाभिमानी आहोत. अर्धी भाकरी खाऊ, उपाशी झोपू, पण कष्ट करून आम्ही आमचं घर चालवतो. त्याच्यामुळे दिल्लीला घाबरून दमदाट्या करून असं नाही राजकारण होत राज्यामध्ये. आज छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. साधा स्वाभिमानी मराठी माणसं आहोत. नाही, हडपसरच्या जागेत शिवसेनेला सोडण्याची गोष्ट प्रत्यक्षात थोडं लेखणं होते. शेजारी दादा येते नेसण्यावर. महादेव बाबा उमेदवार असल्यास सोडण्याची गोष्ट किती सुषमाताई त्या मीटिंग मध्ये होत्या का मला माहिती नाही. तुम्ही मला विचारताय, मी सुषमाताईंना फोन करून विचारीन. कारण का माझ्या माहितीप्रमाणे सुषमाताई कालच्या त्या मीटिंग मध्ये नव्हत्या अशी माझी माहिती आहे. कदाचित माझी माहिती चुकीची असू शकते. पण जागा कोण आहे? एकदा जोपर्यंत फायनल लिस्ट येत नाही मी आउट ऑफ लाईन कधीही बोलत नाही. मी कधीही महाविकास आघाडीमध्ये कुठलाही गैरसमज होईल अशी कधी भाष्य मी करत नाही. कारण का मी एक जबाबदार खासदार आहे. माझ्या वयाला आणि मला तुमच्या प्रेमाने दिलेल्या जबाबदारीला शोभत नाही. काल राज ठाकरे असं म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणाची संकट झालेली आहे. उग नेते सुद्धा यामध्ये सहभागी होतात. नाव न घेता थेट त्यांनी पवार साहेबांवर सुद्धा साहेब, पवार साहेबांनी बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही. इतना तो हात बनताय सगळ्यांचाच झाली राजकारण नाही, मी सर्कस म्हणणार नाही. मी राजकारण खूप सिरियसली घेते. पण दुःख होतं हे सगळं बघून. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की राज ठाकरे, माननीय गडकरी साहेब यांची एक गोष्ट जे ते महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलले ती पूर्णपणे खरी. पवार साहेब थोडं लेफ्ट $5 days single accused has been arrested. Today, what's your stand over Bogdan heart rape case? No, it's very shameful and it's disgusting that there has been such a rape case and cases continue. It just doesn't seem to stop. What is this government doing? Most incompetent and insensitive government I've ever seen in my life. Looks like BJP is in backward in Haryana, even in Jammu Kashmir. What do you think it will? I think let's wait for the complete clarity to come by 4 o'clock. I will make an official statement. थँक्यू. Renewal 370 has been a disaster for BJP in JNK. Well, let's wait for all the results. We will discuss it. Will it impact the Maharashtra Assembly election? Well, I'll be honest with you. Maharashtra is going through its own crisis. So much corruption, price rise, and women and citizen safety. And you are seeing unemployment at its peak in Maharashtra. Maharashtra has its own sets of challenges. That's why we have to change this government. We need to bring an honest government here. On one side, we can say Ladli Bahin Yojana is going, government is promoting the Yojana, they are distributing money over it. But on the other side, we can see the rape cases and molestation also has been increased. अरे इस राज्य में अब महिला, आपके चैनल पे ही मैंने देखा है, हर महिला इस देश राज्य में महाराष्ट्र में कह रही है भैया आपके 1500 रुपए नहीं चाहिए, हम 2000 रुपये आपको देते, हमारी बच्चियों की सुरक्षितता पे ध्यान दीजिए. या बातमीसह इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज.